गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तयाते। हरि ओम. आपलं उत्तरार्धातलं तिसरं प्रकरण 32 पर्यंत जवळजवळ झालेलं होतं. 33 सुरुवात केली, पण तिथे बरंच आहे म्हटल्यानंतर ते बाजूला ठेवलं होतं आपण. मुळात जे आहे की ह्या आपल्या देहांना कारण काय आहे? कारण देह हे अज्ञान म्हणजे कारण देह आहे, म्हणजे कारण देहाचं स्वरूपच अज्ञान हे आहे. अज्ञान हे स्वरूप असणं आपल्याला विचित्र वाटतं, पण त्याचं स्वरूप अज्ञान हेच आहे. आणखी अज्ञान ते काय करतं? तैसे अज्ञाने आवरले तुझे निज रूप, असं आधीच्या ओवीत पाहिलं आपण की जसं पाण्यावरतीच शेवाळ येतं, आणखीन शेवाळ पाण्यालाच जातं, त्याप्रमाणे ह्या स्वरूपावरती अज्ञान प्रकटलं. अज्ञान प्रकटलं म्हणजे जाणीव प्रकटली, म्हणजे मी आहे एकोहम ही जी झाली, स्फुरण झालं, तर त्या स्फुरणालाच अज्ञान म्हटलंय. आपल्याला विचित्र वाटतं, पण स्फुरण म्हणजे अज्ञान, कारण तिथे वेगळेपणाची जाणीव आली, स्वतःची स्वतःला जाणीव आली. तोपर्यंत सहजावस्थेत ब्रह्म स्वतःच्या महिम्यात स्थिर होतं, त्याला स्वतःची जाणीव पण नव्हती. आणि जेव्हा ती जाणीव आली तेव्हा अज्ञानाचा जन्म झाला. आणि मग बहुस्याम प्रजायेय हे झालं की मी अनेक व्हावं. तिथे जे अज्ञान प्रकट झालं त्या अज्ञानाने स्वरूपालाच झाकलाय. जीवाच्या बाबतीत अज्ञान हा जो कारण देह आहे, तर त्यांनी आपलं स्वरूप झाकलेलं आहे. मी नक्की कोण आहे हे मला कळत नाही, माझं स्वरूपच मला कळत नाही आहे. माझा डोळा जसा मला दिसत नाही, आरशाशिवाय मला कळत नाही, म्हणजे दुसरं उभं केलं तर तेव्हा मला त्याचं ज्ञान झालं. त्याप्रमाणे या दुसऱ्यातून आपल्याला आपल्या मूळ स्वरूपापर्यंत जायचं आहे. आणि त्याच्यासाठी हे शास्त्र आहे. शास्त्र सांगतं की स्थूळ सूक्ष्म देहाते आणि विपरीत ज्ञानाते अज्ञानाची प्रसवले म्हणून ते याते कारण देह म्हणेचे. अज्ञानाला कारण देह नाव का दिलं? तर स्थूल देह, सूक्ष्म देह हे सगळं त्यातून निर्माण झालंय. आपण सृष्टी उत्पत्ती कशी झाली ती पाहिली की ह्या मूळ स्फुरणानंतर समर्थांच्या भाषेत म्हणजे गुणमाया, जडमाया वगैरे प्रकट झाल्या. म्हणजे थोडक्यात त्रिगुण प्रकट झाले. त्रिगुणातनं त्याच्या तमोगुण प्राधान्याने पंचतन्मात्रा वगैरे सगळ्या निर्माण झाल्या. आणखीन स्थूल आणखीन सूक्ष्म देह त्याच्यापासून बनले. पंचीकरणानंतर स्थूल देह आणि अपंचीकृत जो आहे तो सूक्ष्म देह. हे देह त्याच्यामुळे निर्माण झाले असं आपण म्हणतो. आणि विपरीत ज्ञान आहे. विपरीत ज्ञान म्हणजे जे आहे ते तसं दिसत नाहीये, वेगळं दिसतंय. त्याला अन्यथा ज्ञान असा दुसरा शब्द आहे. विपरीत ज्ञानालाच अन्यथा ज्ञान असं म्हणतात. म्हणजे जे आहे ते न दिसता दुसरं दिसणं, त्याला भ्रम असा तिसरा शब्द आहे. हे जे आहे हे विपरीत ज्ञान, हे सगळं अज्ञानामुळे निर्माण झालेलं आहे. मूळ स्वरूप झाकल्यामुळे चुकीचं जे आहे ते दिसायला लागलेलं आहे. काय असेल बरं याच्या खाली असा प्रश्न असतो ना, तसंच आहे की काय आहे हे आपल्याला कळेनासं झालेलं आहे. ते अज्ञानामुळे, म्हणून अज्ञानाला कारण देह असं म्हणतात. आणि ह्या कारण देहाच्या मुळे म्हणजे तिथेच अविद्या आहे. जीवाच्या बाबतीत त्याला अविद्या म्हणतात. सूक्ष्म भेद करायचा झाला तर, नाही केला तरी काही फरक पडत नाहीये, पण त्याला जी अविद्या म्हणतात. जीवाच्या बाबतीत म्हणूया किंवा ब्रह्मांडाच्या बाबतीत म्हणूया,
ह्या जग जे निर्माण झालंय, विपरीत ज्ञान जे भासायला लागलं, ते अविद्येचा परिणाम असं त्याला नाव आहे. अज्ञानाचा परिणाम हे नाव आहे त्याला. आणखीन ब्रह्मावरती विवर्त, ह्या दोन शब्दप्रयोग आहेत. हे आल्यामुळे मी लक्षात आलं जेव्हा, त्यामुळे मग मी गेल्या वेळेत थांबून गेले की अविद्येचा परिणाम म्हणजे काय ना. परिणाम आपल्याला माहिती आहे की नेहमी आपण म्हणतो की अरे या गोष्टीचा परिणाम काय होईल जरा लक्षात घे. परिणाम म्हणजे हा परिणाम नाही. परिणामचा अर्थ बदल साध्या भाषेत, आणि शास्त्रीय भाषेत त्याला जे उपादान कारण आहे त्याच्या समान स्वभाववान आणि भिन्न रूप, त्याला परिणाम म्हणतात. म्हणजे काय आहे, आत्ता म्हटलं तसा बदल. पण इथे जे शब्द वापरलेले आहेत ते उपादान कारण, म्हणजे जे काय बनलेली गोष्ट आहे त्याचं जे त्याच्यात प्रवेश होणारं, म्हणजे ज्याचं ते बनलेलं असतं. थोडक्यात माती जी आहे तर ती घटाचं उपादान कारण आहे, कारण मातीपासून घट बनतो. तसं उपादान कारणाच्या स्वभाववान, म्हणजे उपादान कारण जर का व्यावहारिक सत्तेतलं असलं तर परिणाम जो आहे म्हणजे त्याच्यात होणारा जो बदल आहे तो देखील व्यावहारिक सत्तेतलाच असतो. 3 सत्ता सांगितल्या. एक व्यावहारिक सत्ता ज्याच्यात आपण जगत असतो, दुसरी पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्ता म्हणजे केवळ ब्रह्म आहे तिथे, जी एकमेव अद्वितीय आहे. आणि तिसरी प्रातिभासिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता म्हणजे स्वप्न, भ्रम, जे खरं ठरत नाही व्यवहारात, त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. मनोराज्य प्रातिभासिक सत्तेत जातं. आणखीन ह्या 3 सत्ता सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यात परिणाम जो आहे तर तो समान सत्तेतला असतो. म्हणजे त्याला आणखीन अन्यथा रूप, म्हणजे त्याचं रूप बदलतं, त्याचं आपल्याला जे दिसतं तर तसं त्याचं राहत नाही. नेहमी उदाहरण जे देतात, फार छान उदाहरण जे आहे तर ते दुधाचं दही होणं हे उदाहरण आहे. हे परिणामाचं शास्त्रात दिलेलं उदाहरण आहे. फार छान उदाहरण असल्यामुळे तेच सर्वसाधारणपणे वापरलं जातं. दूध जर का आपण तसंच ठेवलं, दुधाचं दही म्हणजे विरजण लावून केलेलं नाही, ते केलं जातं, हे होणार आहे. दुधाचं दही जे आहे म्हणजे नासून हे घट्ट होतं दूध. आपल्याला माहिती आहे की जर का दूध तसंच राहिलं तर ते घट्ट होऊन जातं, नासतं. त्याला इथे दही म्हटलेलं आहे. आणखीन आता विचार करा की त्या झालेल्या दह्याचं पुन्हा दूध होईल का? शक्य नाही आहे. परिणामात जगाचा सांख्य वगैरे परिणामवाद मानतात. म्हणजे ब्रह्माचा जग हा परिणाम आहे. आता परिणामात परत मूळ स्वरूपाला जात नाही, पण ब्रह्म तर कायम तसंच्या तसं आहे. त्यामुळे परिणाम तिथे मानता येत नाही. ब्रह्माचा जग हा परिणाम म्हणून स्वीकारता येत नाही, कारण ब्रह्म जसंच्या तसं राहतं. म्हणून त्याला ब्रह्मावरचा विवर्त असं नाव आहे. पण इथे परिणाम जो आहे तो ब्रह्माचा परिणाम नाही तर अविद्येचा परिणाम आहे. म्हणजे अविद्या हे त्याचं उपादान कारण आहे. अविद्येच्या सत्तेतलं आहे ते जग. सगळं जे आहे ते अविद्येचं किंवा प्रकृतीचं किंवा मायेचं बनलेलं आहे. आता इथे सरळ आहे की जर का ते अविद्येचं बनलेलं असलं, मायेचं बनलेलं असलं जग, तर ते सत्य असेल का? मुळात माया कल्पना आहे, म्हणजे जग काल्पनिक आहे. आपण ते सोडून देऊया, कारण एकदम आपल्याला ते पचनी पडत नाही. पण अविद्येचा परिणाम, अविद्या नावाचं जे काय पदार्थ आहे त्याच्यापासून हे सगळं जग निर्माण झालं. कारण त्याच्यापासूनच 3 गुण निर्माण झाले. 3 गुणातनं पंचतन्मात्रां, त्याच्यातून पुढलं सगळं जग, जड हे सगळं विश्व जे आहे ते त्याच्यातून निर्माण झालं. अविद्येचा परिणाम स्वीकारता येतो, ब्रह्माचा परिणाम नाही म्हणता येत. कारण ब्रह्म जसंच्या तसं असतं, त्याच्यात बदल होत नाही. अविद्येत कल्पनेत वाटेल ते बदल होऊ शकतात, अविद्येचा परिणाम आहे. आणि ब्रह्मावरचा विवर्त म्हणून त्याला स्वीकारलेलं आहे. विवर्त म्हणजे भास, विवृत, वेगळं भासणं. ब्रह्मावरचा विवर्त आणखीन अविद्येचा परिणाम
असं हे जग आहे. आता ब्रह्मावरचा विवर्त म्हणजे रज्जूवरती जसा सर्प भासतो तसं ब्रह्मावरती हे जग भासायला लागलं. संकल्पाची सांज वेळे नावैक तिमिरे जती बुद्धीचे डोळे. म्हणजे काय होतं, संकल्प जेव्हा होतो तर त्याला सांज वेळ म्हटलाय. आता रज्जू सर्पाच्या उदाहरणात आपल्याला माहिती आहे की स्वच्छ प्रकाश नसतो, पूर्ण अंधार नसतो. अशा अर्धवट प्रकाशात ज्या वेळेस त्या रज्जूचं स्वरूप कळत नाही, ही रज्जू आहे हे कळत नाही, तर त्यावेळी आपल्याला भ्रम होऊ शकतो. तसं या विश्वाच्या बाबतीत जेव्हा ब्रह्मावरती तो संकल्प उठला, ती सांज वेळ म्हटली. संकल्पाची सांज वेळे नावैक तिमिरे जती बुद्धीचे डोळे. बुद्धीच्या डोळ्यांवरती झापड आल्यासारखं होतं. आणि म्हणून भूत भिन्न ऐसे देखे. संपूर्ण हे जग असं भिन्नपणे आपल्याला दिसायला लागतं. म्हणजेच रज्जूवरचा सर्प दिसायला लागतो, तसं ब्रह्मावरती आपल्याला हे जग दिसायला लागतं. त्याच पद्धतीने अगदी. म्हणून जग हा अविद्येचा परिणाम आणखीन ब्रह्मावरचा विवर्त असं शास्त्रीय भाषेत म्हणण्यात येतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही जी सगळी सृष्टी आहे त्याचं उपादान कारण अज्ञान हे आहे. अज्ञानाची ही सृष्टी बनलेली आहे, हे 33व्या ओवीत सांगितलं. आणि म्हणून त्याला कारण देह म्हणतात. कारण मूळ कारण काय आहे, हे अज्ञान आहे. ते तुझी अज्ञान कारण देह, तेची तू नोहेस निसंदेह. तू अज्ञान साक्षी विदेह परमस्वरूप. आपला कारण देहाचा निराश करणं चाललेलं आहे. मग असं हे जे अज्ञानरूप कारण देह आहे, तर तू कसा काय असू शकशील? तुला कळताय ना ते अज्ञान, तू त्याचा साक्षी आहेस. तू साक्षी असल्यामुळे ते तू कसा असशील? तुला देह नाहीयेत वास्तविक, तू संपूर्ण सगळं सृष्टी व्यापून आहेस. त्यामुळे तू देहरहित आहे, तुला अवयव नाहीयेत, बुद्धी मन सुद्धा नाहीये तुला, तू ब्रह्म आहेस. म्हणून तू त्या अज्ञानाचा सुद्धा साक्षी आहेस. तू अज्ञान साक्षी विदेह परमात्म स्वरूप परमस्वरूप. मी आपण याते नेणे म्हणतो, येया नेणणे याते जाणतो. म्हणून द्रष्टा दृश्य अज्ञानासे तू अति तू पै. मी आपण याते नेणे म्हणतो. तू काय म्हणतोस की मी मला जाणत नाही, मला कळलं नाही मी कोण आहे ते मला समजावून सांगा, असं शिष्याने सांगितलंय की मी कोण आहे हे मी जाणत नाहीये. पण म्हणतोस की मी जाणत नाहीये म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानाला तर तू जाणतोयस. याचा अर्थ काय आहे? तू जेव्हा कुठचीही गोष्ट जाणतोस तेव्हा तू त्याच्यापासून वेगळा असणार की नाही? तेच तू कसा असशील? आपण आपल्यापासून वेगळ्याच पदार्थाला जाणू शकतो. देहाला जाणतो म्हणजे देह माझ्यापासून वेगळा आहे. आपण पाहिलंय, मी मनाला जाणते म्हणजे मन माझ्यापासून वेगळं आहे. माझं मन असं मी म्हणते, त्यामुळे ते माझ्याहून वेगळं आहे. त्याच पद्धतीने हे अज्ञान तू जाणतोयस. मी जाणत नाही याचा अर्थ त्या अज्ञानाला तू जाणतोयस. जाणत नाही हे अज्ञान आहे. तुला कळतंय की तू जाणत नाहीस आहे, म्हणजे त्या अज्ञानाचा तू द्रष्टा आहेस, तू साक्षी आहेस. म्हणजे अज्ञानापासून तू वेगळा आहे. वेगळा आहेस म्हणजे ते तू नाहीस. म्हणजे कारण देह असा तू कसा काय असू शकशील? मी नेणे ऐसे वायाची मानसी, का जे मी नेणे जाण तुझे अससी. तरी जाणणे ते तू होसी, नेणणे मिथ्या रूपू. वायाच, उगाचच तू मी जाणत नाही असं धरून बसलायस, मला कळत नाही असं धरून बसलायस. खूप साधक असतात, म्हणतात की मला कळत नाही, मला कळत नाही. आता मला कळत नाही हे कोणालाच पहिल्यांदा कळत नसतं. जर का आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, अभ्यास केला, तर आपल्याला ते कळतं. तिथे काहीच प्रश्न येत नाही. पण तरी देखील मला कळत नाही, मला कळत नाही असं आपण धरून बसतो. तसं हा शिष्य मला कळत नाही म्हणून म्हणतोय. तसं अकारण तू धरून बसलायस, पण मी जाणत नाही हे तर तू जाणतोस ना.
का जे मी नेणे जाणतुची अससी. मी जाणत नाही हे तू जाणतोयस. मग ह्या जाणण्यामध्ये जो जाणणे हा भाग आहे म्हणजे ज्ञानाचा भाग आहे. काय जाणत नाही सोडून द्या, पण जाणणं हा जो भाग आहे हा स्वरूपाचा भाग आहे. विचार करायचा की कुठचीही गोष्ट जेव्हा आपण जाणतो तर त्यावेळेस ते जाण्याचा पदार्थ, जाणणारं कोणीतरी आणि जाणणं हे जे ज्ञान आहे मधलं ते कशामुळे आहे तर ब्रह्म हे ज्ञानस्वरूप आहे. ते ज्ञानस्वरूप असल्यामुळे आपल्याला त्या पदार्थाचा जे ब्रह्माने व्यापलेला आहे पदार्थ, त्या ज्ञानरूपतेमुळे, पदार्थाच्या ज्ञानरूपतेमुळे मी ज्ञानरूप असल्यामुळे मला ज्ञान झालं असा व्यवहार होतो. कारण ब्रह्म सच्चित आनंद रूप आहे आणि तेच सगळीकडे आहे. त्याला असलेलं ज्ञान किंवा कायम ज्ञान, नित्य ज्ञान वगैरे शब्द आहेत. आणि ह्या निरपेक्ष ज्ञान कशाच्याही अपेक्षेने नाही, ते ज्ञान आहेच. आपलं ज्ञान जे आहे ते मी तिथे असण्यावरती, पदार्थ असण्यावरती, इंद्रिय शाबूत असण्यावरती, पुरेसा उजेड असण्यावरती, अशा अनेक गोष्टींवरती आपलं ज्ञान अवलंबून असतं. ऐकायला यायला पाहिजे, वयपरत्वे कान जरा बधीर व्हायला लागतात, डोळे काम करेनसे होतात, मग आम्हाला ज्ञान होत नाही म्हणून आम्ही मशीन लावायला लागतो, चष्मे लावायला लागतो. हे सगळं करतो की नाही. म्हणजे हे जे जाणण्यासाठी हे सापेक्ष आहे. कशावरती तरी आपलं ज्ञान अवलंबून आहे. इथे ग्रंथ आहे म्हणून मी तो वाचू शकते. आता वाचण्याची क्रिया मी करते, पण ज्ञान त्याचं होणं हे आत असलेल्या त्या ज्ञानावरती, ज्ञानरूप ब्रह्मावरती अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक जाणण्याच्या मध्ये जो ज्ञानाचा भाग आहे तो स्वरूपाचा भाग आहे, तो ब्रह्माचा भाग आहे. आणि म्हणून उपनिषद पण सांगतं की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हे विंदते. प्रत्येक बोधामागे तो बोधरूप आत्मा आहे, अमृत असा तो आत्मा आहे प्रत्येक बोधाच्या मागे. कारण तो असल्याशिवाय, ज्ञानरूपतेचा त्याचा तसा असल्याशिवाय आपल्याला कुठलंही ज्ञान होणं शक्य नाहीये. म्हणून प्रत्येक त्रिपुटीमध्ये त्या त्रिपुटी एकमेकांच्यावरती अवलंबून आहेत. जर का पाहिलाच कोणी नसलं, आपण समजा आफ्रिकेच्या घनदाट जंगलात गेलो किंवा हिमालयाच्या उंच शिखरावरती गेलो, पाहिलाच कोणी नाहीये, आहे हे कोणाला कळणार आहे. म्हणजे कुठचीही गोष्ट जाणण्यासाठी तिथे तो पदार्थ पाहिजे, द्रष्टा पाहिजे, आणखीन त्यांनी तिथे त्याची वृत्ती गेली पाहिजे तर ज्ञान होणार आहे. मी गेले पण मी पाहिलंच नाही, मला कसं त्या पदार्थाचं ज्ञान होईल. म्हणून होणारी ही सगळी ज्ञान सापेक्ष असतात. सापेक्ष असतात म्हणजे कशावरती तरी अवलंबून असतात. पण ब्रह्म जे आहे ते निरपेक्ष ज्ञानरूप आहे. आणखीन ते असल्यामुळे आपल्याला ज्ञान होत असतं. ते ज्ञानरूप आहे त्यामुळे आपल्याला ज्ञान होत असतं. आणि अज्ञान मात्र कल्पित आहे. आपण पाहिलं अज्ञान कसं कल्पित आहे ते. म्हणून त्रिपुटीतला जो ज्ञाता आहे आणि जे ज्ञेय आहे ते बाजूला केल्यानंतर जी जाणीव किंवा ज्ञान ते जे उरतं तर ते आपलं स्वरूप असतं. त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. मोठी साधना आहे. कुठचीही गोष्ट जाणताना जर का त्याच्या मागे असलेल्या तत्वाचं आपल्याला भान असलं, थोडक्यात मला हे ज्ञान कशामुळे होत आहे हे जर का माझं अनुसंधान टिकलं तर ते ब्रह्मानुसंधान होऊन जातं. बुद्धी जाईल, बुद्धी झोपेत सुद्धा लीन होते, पण झोपेत देखील ज्ञान असतं हे आपण पाहिलं. कारण देहाचा जेव्हा पूर्वार्धात विचार केला तर त्यावेळेस त्याचा आपण विचार केला की जाग झाल्यानंतर आपल्याला कळतं, मला तेव्हा काही कळत नव्हतं, हे चांगली झोप लागली होती, छान वाटतंय, हे सगळं आपल्याला कळतं. म्हणजे तेव्हा देखील ज्ञान हे शुद्ध स्वरूपात होतं. कशावरती तरी तिथे
तसं अवलंबून होतं. मला काही कळत नाही हे त्यावेळी मला कळलं होतं. म्हणजे ज्ञान तिथे होतं. ज्ञान नाही अशी अवस्थाच नाहीये, कारण ब्रह्म हे माझं स्वरूप आहे आणि ते त्रिकाला बाधित आहे. म्हणून बुद्धी जरी गेली, झोपेत ती लीन होते, देहाबरोबर निघून जाते, तरी देखील मी जी खरी आहे, माझं जे स्वरूप आहे ते कायम आहे आणि मिथ्या अज्ञान मात्र येतं आणि जातं. अज्ञान, निर्णय, मिथ्या रूप जसं आहे तसं नाही आहे, तो भ्रम आहे. अज्ञान मला कळत नाही ह्याच्या मागे कळणं आहे आणि ते स्वरूप आहे. म्हणून अज्ञान हा वास्तविक भ्रमच आहे. जाणणे ते ज्ञान, नेणणे ते अज्ञान. तू लेसी अलंकरण वृथा अज्ञानाचे. जे जाणणं आहे ते ज्ञान आहे. कळत नाही म्हणतोयस त्याला अज्ञान म्हणायचं. न जाणणं अज्ञान आहे. म्हणजे आता जर का वास्तविक पाहिलं तर तू ज्ञानरूप असताना त्या अज्ञानाचा अलंकार तू अंगावरती चढवलायस. म्हणजे नसलेलं अज्ञान तू फुक्कट अंगावरती घालून घेतलंयस. आता हे अज्ञान जे आहे तर ते नसलेलं आहे, कशाला घ्यायचं? आता आपण दागिने वगैरे घालतो, नव्या साड्या नेसतो, त्या घालून झोपता येतं का हो? किती त्रासदायक होतं नवी साडी नेसून जर का झोपलं तर. नाही आवडत आपल्याला, दागिने टोचतात. त्यावेळे ते सगळं नको असतं. जे आणलेलं आहे ते काहीही ओझं आपल्याला नको असतं. आपल्याला शांतपणे छान मऊ साडी नेसून झोपावंसं वाटतं किंवा नाईट ड्रेस घालून झोपावंसं वाटतं. म्हणून हे अज्ञान जे आहे तो सगळं अनर्थकारक आहे, उगाच लोढणं आहे, अलंकारासारखं आहे, ते काढून टाकतो. असो हे अज्ञान नोहे सत्य, विपरीत ज्ञान ते विशेष अनित्य, तत्कार्य देहद्वय मिथ्य सर्वथा जाण. अज्ञान हे सत्य नाहीये हे लक्षात घेतो. आणखीन विपरीत ज्ञान म्हणजे जे अन्यथा ज्ञान किंवा वेगळं ब्रह्माच्या ऐवजी जे जग दिसत आहे हे जे आहे तर हे बदलणार आहे. ते कायम टिकणार आहे का? अनित्य, विशेष करून अनित्य आहे, पूर्णपणे अनित्य आहे. त्याचा हा विशेष आहे. त्याचं अनित्य असणं हा जगाचा विशेष आहे. कारण ते मिथ्या आहे, त्याच्यात अखंड बदल होत जाणार. ते कायम असेल असं सांगताच येणार नाहीये. म्हणून त्याचं जे कार्य आहे ते सत्य असू शकेल का? अज्ञानाचं हे दोन्ही देह, स्थूल सूक्ष्म, हे कार्य आहे. मग कारणच मिथ्या तर त्याचं कार्य सत्य असू शकेल का? शक्यच नाहीये. म्हणून ज्या वेळेस तुला तुझ्या स्वरूपाचं ज्ञान होईल त्यावेळी हे दोन्ही असून नसल्यासारखे होतील. रज्जूवरती जेव्हा प्रकाश आपण टाकतो, सर्पावरती जर का प्रकाश टाकला तर सर्प नाहीसा होऊन रज्जू दिसायला लागते. सत्य काय आहे ते आपल्याला कळतं. सर्प नाहीसाच होतो तिथे आणि इथे आपल्या प्रारब्धाचा बाण सुटलेला असल्यामुळे, म्हणजे प्रारब्धाच्या मुळे हा देह मिळालेला असल्यामुळे तो जोपर्यंत त्याला वेग आहे तोपर्यंत देह राहणार आहे. ज्ञान झाल्याबरोबर कोणी मरत नाही. प्रारब्ध असेल तोपर्यंत देह राहतो. जसा चालायचा तसा प्रारब्ध बळाने चालत राहतो. आणखीन त्याच्यातलं सत्यत्व मात्र नाहीसं होतं. त्यामुळे त्याच्यापासून जरी दुखणी झाली, त्रास झाला, त्यांनी आयउई होईल पण त्याने दुःख होणार नाही. फरक लक्षात घ्यायचा की दुखणार नाही असं अजिबात नाहीये. कण्याला होईल, त्रास होईल, पण तो मला झालाय असा राहणार नाही, त्याचं मला दुःख होणार नाही. नेहमी कसं होतं की काहीही आपल्याला त्रास झाला तर आपल्याला ते मला झालाय, मलाच का झाला, कुठनं हे दुखणं वाटायला आलं वगैरे आपल्याला त्रास होतो. त्याचा तसा त्रास होत नाही. तो देहाला झालेलं असतं, ते मला थोडंच झालेलं असतं.
चालून दे, मी आनंदात राहते. देहाच्या दुःखाचा नक्की ते जाणवतं, त्रास होतो, पण दुःख होत नाही. पेनफुल जरी असलं तरी दुःख होणार नाही, एवढं लक्षात घ्यायचं. फार फरक आहे. अंतःकरणाची प्रसन्नता त्यांनी बिघडत नाही. कितीही देहाला त्रास झाला तरी अंतःकरण कायम प्रसन्न असतं, कारण माझं स्वरूपच ते आहे. आणि स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर तिथे दुःख कैचे के आहे, अजिबात दुःखाचा वारा लागत नाही. दुःख उखदासे न भेटे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संपूर्ण स्वरूप आनंद रूप असल्यामुळे जीवनमुक्त देखील जो ज्ञानी होतो, ज्याला हे निश्चित ज्ञान होतं, तो देखील तसाच आनंदात राहतो. हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी परमार्थ करायचा असतो. कायम आनंदात राहण्यासाठी, कायमची प्रसन्नता राहण्यासाठी परमार्थ जो आहे तो दुःख कारणासकट निवृत्त झालं पाहिजे. शास्त्रीय व्याख्या ही आहे की कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे कारण आहे. आपण का परमार्थ करायचा, त्याचं कारणासह म्हणजे अज्ञानासह दुःखाची निवृत्ती होते. दुःखाला कारण अज्ञान हे आहे, म्हणजे कारण देह, आणि त्याची पूर्ण निवृत्ती, निवृत्ती म्हणजे असून नसल्यासारखी होणं, नाश नाही. जेव्हा माणूस निवृत्त होतो तर तेव्हा तो मरत नाही, पण त्या कामातनं सुटतो. तसं दुःखात नसतो, पूर्ण सुटून जातो. सकल दुःख कारणासह सकल दुःख निवृत्ती आणि कायमची परमानंदाची प्राप्ती, जे नित्य प्राप्त आहे वास्तविक, पण ज्याच्यावरती अज्ञानाचं आवरण पडलं होतं, तो आनंद मला कायमचा मिळतो. आणि म्हणून हा तू विचार कर, तत्कार्य देहद्वय मिथ्या. हे मोहित, जे अज्ञानाचं दोन देह हे कारण माझ्या आहे. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे काहींचं हे बंद झालंय असा मेसेज येतोय मला. व्हिडिओ काय झालं? कोणी काही बोललं का? नाही मावशी, तुमचा आवाज येतो आम्हाला ऐकायला. मला आवाज ऐकू अच्छा, येतो. ठीक आहे, ठीक येतो आहे. येतो आवाज येतो. ओके. सॉरी, अज्ञानाचं जे कार्य आहे दोन्ही देह, तर ते मिथ्या आहेत हे तू समजून घे. आणि हा पूर्णपणे ठसेपर्यंत हा विचार सतत कर. इथे विचार लागतो. मिथ्या आहे हे आपण समजून घ्यायला लागतं, आणि हा सातत्याने अनुसंधान ठेवायला लागतं. मी ब्रह्म आहेच, ईश्वराचं सतत विचार ह्या पद्धतीने ठेवायला लागतो. तेव्हा हे काम होऊन जातं. कधीतरी तुझे कारण देह अज्ञान, तेथ सुषुप्तीचे अधिष्ठान, ते सुषुप्ती किम लक्षण यैसे सांगितलेल. तुझं कारण देह अज्ञान आहे, म्हणजे अज्ञान जे आहे त्याला आपण कारण देह असं म्हणतो. आता पाहिलं, आणि तो आपल्याला रोज अनुभवायला येतो. जसा स्थूल सूक्ष्म देहाचा सतत अनुभव असतो, तसा कारण देहाचा देखील रोज अनुभव असतो. सतत नाही, पण रोज अनुभव असतो. गाढ झोपेत केवळ अज्ञान शिल्लक असतं. कारण शरीर म्हणजे सुषुप्ती हे लक्षण आहे तिचं. सुषुप्ती म्हणजे अज्ञान, गाढ झोप, ज्यावेळी काहीही कळत नाही, तेच अज्ञानाचं लक्षण आहे. तर ते सुषुप्तीचं आहे. तर त्याच्याबद्दल आता सांगतायत पुढे सुषुप्तीबद्दल, की जागृती आणि स्वप्नदशे भोगिले इंद्रिय व्यापाराचे नि अध्यासे, वेधले मन अज्ञानी उपसंहारत असे ते सुषुप्ती. म्हणजे जागृतीत आणि स्वप्नात देखील मनी वसे ते स्वप्ने दिसे, दोन्ही मध्ये इंद्रियांचे व्यापार असतात, म्हणजे इंद्रिय काम करत असतात. पण ते कल्पित आहेत. स्वप्नात तर कल्पित आहेतच. शास्त्र सांगतं जागृतीत देखील स्वप्ना इतकेच ते कल्पित आहेत. ते जाऊन द्या, आपण बाजूला ठेवते. पण ते जे कल्पित सगळे अनुभव घेतलाय, जागृतीत काय किंवा स्वप्नात काय,
अनेक आपण अनुभव घेत असतो. तिथलं वेधलेलं मन त्या अनुभवात, त्या सगळ्या सुखदुःखामध्ये जे मन अडकलेलं असतं, गुंतलेलं असतं, ते अचानकपणे अज्ञानामध्ये लीन होतं. अज्ञानात लीन होतं म्हणजे काय? अज्ञानात बुडून जातं. त्यावेळी आपल्याला काहीही जाणवत नाही. मांडुक्य उपनिषदात या सुषुप्तीचं फार छान वर्णन केलेलं आहे की जिथे सगळे जीव एकरूप झालेले आहेत, त्या दशेत एकीभवती अशाच पद्धतीने त्याचं वर्णन आहे पूर्णपणे, की सुषुप्तीमध्ये सगळे पूर्णपणे एकरूप झालेले असतात. कारण अज्ञान हे जे तत्व आहे ते एकच आहे, त्याच्यात सगळे जीव बुडी घेऊन बसलेले असतात, जे गाढ झोपलेले असतात, म्हणून ते एकरूप म्हटले. मग असा हा जो मन अज्ञानातच पूर्णपणे विलीन होतं, त्यावेळी काही कळत नाही, आणि म्हणून त्याला सुषुप्ती अवस्था किंवा गाढ झोप, अज्ञान स्थिती, कारण देह वगैरे नाव आहेत. व्याख्या दिली आणखीन दुसरी आत्ताच सांगितलीये की अज्ञानी उपसंहरत असे ते सुषुप्ती, सहित दश इंद्रियासी आणि अंतःकरण चतुष्टयासी, विपरीत ज्ञाने लीन होय माझी अज्ञानासी, ते सुषुप्ती बोलीचे. म्हणजे सहित दश इंद्रियांशी काय काय लीन होतं अज्ञानामध्ये? 10 इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अंतःकरण चतुष्टय कधी कधी पंचक म्हटलं जातं, ज्याच्यात पूर्ण अंतःकरण पण स्वीकारलं जातं. आणखीन बऱ्याच वेळा अंतःकरण चतुष्टय म्हटलं जातं, जिथे अज्ञान अंतःकरणाच्या 4 वृत्ती स्वीकारलेल्या असतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या वृत्ती स्वीकारलेल्या असतात, त्यावेळी अंतःकरण चतुष्टय आपण म्हणतो. आणखीन विपरीत ज्ञान, सगळी जी विपरीत ज्ञान आहेत आपली, म्हणजे जे आपल्याला सगळं जग भासताय, जे मला माझा देह दिसतोय, देहासकट जग असाच म्हणायची पद्धत आहे, हे जे सगळं दिसतंय ते सगळंच्या सगळं अज्ञानामध्ये लीन होतं. म्हणजे तिथे विपरीत ज्ञाने म्हटल्यात अनेक. जगाच्या बरोबर काय काय लीन होणार आहे? मी देह हे ज्ञान जातं, मी करती भोगती जगाचं सत्यत्व, ह्या सगळ्याच गोष्टी त्यावेळी अज्ञानात जातात. हे सगळे विपरीत ज्ञानाचे व्यापार आहेत. विपरीत ज्ञान म्हणजे जे नाही ते दिसत होतं, तर त्याचे हे सगळे व्यापार आहेत, आणि ते सगळेच्या सगळे अज्ञानात लीन होऊन जातात. सुषुप्तीत पूर्णपणे ते लीन होतात, पूर्ण बंद होतात, थांबतात. कारण जीव त्यावेळेस अज्ञानात, घन अज्ञान म्हणजे सुषुप्ती, त्याच्यात लीन झालेला असतो. ह्याला सुषुप्ती असं म्हणतात. सुषुप्ती माझी असवनी सुषुप्ती येते, जाण तू आहासी तिये नेणवी येते, प्रबोधी सांग तू आहासी निरुते तत्साक्षित्वेची. म्हणजे आत्ता जे म्हटलं की गाढ झोपेत असताना सुद्धा तिथल्या त्यावेळी मला काही कळत नव्हतं, मला खूप छान वाटत होतं. हा अज्ञानाचा आणि सुखाचा हे असे संस्कार आपल्याला जागेपणी आठवतात. झोपेतनं उठलं की आपल्याला हा संस्कार आठवतो की मला छान झोप लागली. कोणाला कळलं हे? अंतःकरण जर का लीन झालं होतं, तिथे काहीही आपल्याला कळत नव्हतं. मग हे कोण सांगताय? हे ज्ञान कोणाला झालं? तर त्यासाठी तिथे एक सूक्ष्म अंतःकरण वृत्ती मानलेली आहे. आणखीन ती कळत नाही म्हणून तिला अज्ञात म्हणतात. सूक्ष्म म्हणजे अतिसूक्ष्म असते, ती तिथे असते. अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती असं तिचं पूर्ण नाव आहे. की ती अज्ञात आहे कारण ती कळत नाही, आणखी अत्यंत सूक्ष्म कारण ती संस्कार घेते, म्हणून तिथे तिचं अस्तित्व स्वीकारायला लागतं. ह्याचा अर्थ काय आहे? की ती गाढ निद्रा जाणणारा तिथे तू उपस्थित होतास, बरोबर आहे.
ज्या अर्थी त्याचं ज्ञान झालंय, ज्या अर्थी मला गाढ झोप लागली हे तुला कळलं, त्या अर्थी त्याचं साक्षीत्व केलेलं आहेस. मग ज्याचं साक्षीत्व केलं जातं ते तू कसा असशील? परत तोच प्रश्न आला की साक्षीत्व करणारा हा ज्याचं साक्षीत्व करायचं आहे त्याच्यापासून हा नेहमीच वेगळा असणार आहे. तो ते असूच शकत नाही. म्हणून जर का अज्ञानाला तू जाणतोस, म्हणजे जर का तू त्याचा साक्षी आहेस, तर तू त्याच्यापासून वेगळा असलाच पाहिजेस. म्हणून सुषुप्तीना तुझ तिये ते जाणणे वेगळे बुज, अवस्थात्रयी बुद्धी बीज तू वेगळाची. म्हणून तू जो आहेस, तुला सुषुप्ती ही अवस्था नाहीये. तू ती जाणतोयस म्हणजे तू तिच्याहून भिन्न आहेसच. तिये ते जाणणे वेगळे बुझ, हे जाणून घे. आणखीन ह्या अवस्था बुद्धीच्या आहेत. अवस्थात्रयी बुद्धी बीज म्हणजे बुद्धीमध्ये या तिन्ही अवस्थांचा उगम आहे. कारण बुद्धीमध्ये सगळ्या वासना राहतात आणि वासनांच्यामुळे आपल्याला हे देह मिळत असतात. तर बीज किंवा उगम जो आहे ह्या बुद्धीच्या मुळे आहे. बुद्धी झोपते, मग कळत असं होतं. बुद्धी अर्धवट जागी होते आणि स्वप्न बघायला लागते. सूक्ष्म बुद्धिवृत्ती शिल्लक राहून केवळ अज्ञान जाणते. म्हणून ह्या तिन्ही अवस्था बुद्धीच्या आहेत असं म्हणायला काही अडचण नसते. म्हणजे तिच्या बीज आहे त्याचं. कारण देह सुषुप्ती अवस्था या दोहीचे या अभिमानाते जो धरिता, ते या प्राज्ञ अभिमानिया तेही जाणता तू वेगळाची. इतर देहांच्या बद्दल जो विचार केला की त्यांची स्थान, त्यांच्या अवस्था, त्यांचा अभिमानी, त्यांचे भोग, तसाच आता पुढला विचार आहे इथे की कारण देहाची अवस्था सुषुप्ती आहे. त्याला अभिमान जो आहे त्या म्हणजे मी गाढ झोपलो होतो असा जो म्हणणार आहे, तर त्याला प्राज्ञ असं नाव आहे. प्राज्ञची फोड जी आहे ती प्रकर्षेण अज्ञ अशी आहे. म्हणजे पूर्णपणे अज्ञ तो प्राज्ञ. इथे प्राज्ञ म्हणजे ज्ञानी असा अर्थ नाहीये. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो. म्हणून हे सांगितलं की त्याची संस्कृतमध्ये जी व्युत्पत्ती आहे ती प्रकर्षेण अज्ञ आहे. अगदी पूर्णपणे जो अज्ञ आहे, जिथे केवळ अज्ञान आहे, तो प्राज्ञ आहे. म्हणून त्या जीवाला प्राज्ञ असं नाव आहे. कारण शरीर आहे, शरीर आहे ना, स्थूल देह, सूक्ष्म देह, तसा हा कारण देह आहे आणि तो प्राज्ञ आहे. त्याचा तू साक्षी असल्यामुळे तू वेगळा आहेस. ते या प्राज्ञू आनंदो भोगू हृदयस्थान तया ते तुझचे आहे ज्ञान. हे पंचविध तमोगुण हे कैसे नि तू. त्या प्राज्ञाला भोग कुठला आहे, तर आनंद आहे. कारण तिथे तो सत्संपन्न होतो असं श्रुती सांगते. सत्संपन्न म्हणजे ब्रह्माशी एकरूप होतो. तो अज्ञानासह तो ब्रह्मात बुडी घेतो. अज्ञानासह असल्यामुळे जागा झाल्यानंतर ब्रह्मात बुडी घेऊन सुद्धा त्याला त्याचं अज्ञान नष्ट होत नाही. मी ब्रह्म हे ज्ञान झाल्याशिवाय, प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय अज्ञान नष्ट होत नसतं. म्हणून तो अज्ञानासह बुडी घेतो. तो अज्ञानाचं कवच घेतो आपण म्हणूया, आणि त्याच्यासह गेल्यामुळे तो ब्रह्मात बुडी मारून देखील ब्रह्मज्ञानी होऊ शकत नाही. म्हणून माऊलींची एक ओवी आहे की साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. की हे विरा जर का गाढ झोपलेला स्वप्न पडलं नसतं, जागा झाला नसता, कायम त्या ब्रह्मातच बुडी देऊन राहिला असता, तर त्याला ब्रह्मभाव प्राप्त झालाय म्हणता आलं असतं. पण तसं होत नाही. प्रारब्ध त्याला जाग करतं, स्वप्न पाडतं. त्यामुळे तो ब्रह्मरूप होऊ शकत नाही अज्ञानासह असल्यामुळे. म्हणून आनंद हा त्याचा भोग आहे. त्याचं स्थान, प्राज्ञाचं स्थान जे सांगितलंय ते हृदय सांगितलेलं आहे. त्या
भोगाचं स्थान, आनंद वगैरे हे जे सगळे भाग आहेत ते तमोगुणाचे आहेत. कारण सुषुप्ती ही अज्ञानाची अवस्था असल्यामुळे तिथे तमोगुणाची ती सांगितलेली आहे. अज्ञान हा तमोगुणाचा आहे, म्हणून ती अवस्था तमोगुणाची आहे. आणि तू कसा आहेस? तू ज्ञानरूप आहे, त्रिगुणांच्या पलीकडला आहेस. मग हे तमोगुणाचा आणखीन अज्ञान रूप असलेली अवस्था तू कसा असशील? तू तर साक्षी आहेस त्याचा. एवं स्थूल सूक्ष्म कारण देहत्रये जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थात्रये विषु तैजसु प्राज्ञ हे अभिमानत्रये ते तूची केवी. उत्तरार्धातले हे तिन्ही देहांचा इथे त्यांनी प्रश्न विचारलाय की स्थूल सूक्ष्म कारण हे तीन देह, त्यांच्या तीन अवस्था जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या, आणि त्यांचे तीन अभिमानी विश्व तेजस आणि प्राज्ञ, हे सगळ्यांपासून तू वेगळा आहेस हे मी तुला आत्ता समजावून सांगितलेलं आहे. तेव्हा ते तू स्वतः म्हणून मानू नकोस. ते तू नाहीस. ते तू कैसे नी असा प्रश्न विचारलेला आहे. स्थूल प्रविविक्तु आनंद भोगत्रये नेत्र कंठ हृदय स्थानत्रयाते भोगत्रयाते आहे सॉरी सत्वरज तमो गुणत्रयाते जाणसी आत्मा तूची एको. हे जसं देह अवस्था अभिमानी हे आधीच्या ओळीत सांगितलं, इथे आता त्याचे भोग सांगतात. स्थूल प्रविविक्त म्हणजे सूक्ष्म आणि आनंद हे तीन भोग, त्यांची तीन स्थानं. जागृती उजव्या डोळ्यातलं स्थान आहे याचं विश्वाचं, विश्व आहे ना त्याचा. कंठ स्वप्नाचं स्थान आणि हृदय हे प्राज्ञाचं स्थान. ही तीन स्थान त्यांचे सत्व रज आणि तम हे गुण आहेत. हे तू कुठलंही नाही आहेस, तू त्यांचा साक्षी आहेस. अविद्येचे या गुणत्रयाचे निरूपिले दळवाडे प्रपंचाचे तू द्रष्ट्या सकळाचे म्हणून आश्रयो साक्षी. हे अविद्येचे तीन गुण सत्वरज तम, आणखीन त्या तीन गुणातनं ह्या ज्या तीन अवस्था प्राज्ञ वगैरे हे अभिमानी वगैरे सगळं तुला आता समजावून सांगितलं. हा सगळा जो विस्तार आहे, हा सगळा जो पसार आहे, त्या सगळ्याचा तू साक्षी आहेस, द्रष्टा आहेस. ते तू नाही आहेस हे तू पक्क लक्षात घे. या अविद्येचे या गुणाची उभवणी उभिली प्रपंचाची हे नेणीचे तव कहीची संस्कृती न चुके. या अविद्येच्या गुणाचं, अविद्येच्यामुळे ह्या सगळ्या प्रपंचाची रचना आहे. सगळं हे जो प्रपंच आहे तो अविद्येचा परिणाम आहे. आपण पाहिलं, अज्ञानाचा किंवा अविद्येचा परिणाम आहे, त्याच्यापासूनच बनलेला आहे. मग हे जर का जाणलं नाही तर तू कायम त्याच्यातच राहणार आहेस. पुनरपि जननम पुनरपि मरणम हा फेरा तुझा चालूच राहणार आहे. हे जोपर्यंत तू जाणत नाहीस की तू ह्या तिन्ही देहांपासून वेगळा आहेस, तोपर्यंत तुझा जन्म मरणांचा फेरा चुकण्याची आशा नाहीये. तू त्याच्यातच गुंतणार. जोपर्यंत अज्ञान पूर्णपणे जात नाही, आणखीन मी ब्रह्म हे ज्ञान होत नाहीये. अज्ञान गेलाय पण ज्ञान नाहीये असं नाही चालत. अज्ञान आहे ज्ञानाला विरोधी आहे. ते गेल्यानंतर ज्ञानाची प्रक्रिया आहे ज्याला महाकारण देह म्हणतात, तर ती पण पूर्ण व्हायला लागते. त्याच्यानंतर आपण ज्ञान झालं असं म्हणू शकतो, तोपर्यंत नाही. म्हणून हे जे आहेत हे सगळं आधी मुळात जायला लागतात. हा व्यतिरेक आहे, बाजूला आपण करतोय. हे मी नाहीये, हे मी नाहीये, याला व्यतिरेक म्हणतात, म्हणजे बाजूला सारण आहे. आणि हे केल्याशिवाय जन्म मरणांचा फेरा तुझा चुकणार नाहीये, संस्कृती चुकणार नाहीये. आता तुझी मलिनत्व फिटले, शुद्ध आत्मत्व उरले, गुणत्रये बंधन तुटले, आश्रय साक्षीचे. तू ह्या सगळ्याचा आश्रय आहेस, जगाचा. तू साक्षी रूप आहेस, त्रिगुणातीत आहेस. जेव्हा ज्ञान जातं तेव्हा मलिनता सगळी निघून गेलेली, या सगळ्याची मलिनता तुझी निघून गेलेली आहेस. तू स्वच्छ झालेला आहेस आता.
ज्ञान पूर्ण होण्यास तू पात्र झालेला आहेस. जेव्हा ही मलिनता जाते तर त्यावेळेस पूर्ण ज्ञानाला, शुद्ध आत्मतत्व, तर तिथपर्यंत जायला तू पात्र झालायस. त्रिगुणांचं बंधन सुटलंय तुझं. हे सर्व नहोनी सर्वाते, निराकार निराभासाते, त्या निरालंबा आपण याते बुजलास तू. हे सर्व, हे सगळं, ज्याला इदंता म्हणतात. इदंता म्हणजे हेपणा, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण हा, ही, हे या पद्धतीने बघत असतो. याला इदंता म्हणतात. म्हणजे माझ्यापासून वेगळं हा देह, हे मन, ही बुद्धी, सगळं इदंतेत मोडतं. हे घर, ही जागा, हे जग, प्रत्येक गोष्ट ही इदंतेतली आहे. आणि ह्या सगळ्याला आपण मिथ्या असं ठरवलेलं आहे. आता इतका वेळ जो अभ्यास केला, इतका काळ, तर त्याच्यातनं हे मिथ्या असं ठरलं. कसं मिथ्या आहे? सच्च्या लक्षणांशी जुळत नाही, असच्च्या लक्षणांशी जुळत नाही, पूर्णपणे मिथ्या आहे, सांगता येत नाही, माईक आहे, मिथ्या आहे. आता हे जे आहे तर ते तू नाहीयेस हे तू लक्षात घे. हे सर्व न होणे सर्वाते, सगळ्यांना तू जाणलेलं आहेस या. आणि त्याचबरोबर तू कसा आहेस? निराकार निराभास निरालंब असा जो तू आहेस, त्या आपण या ते बुजलास तू. तू आत्मरूप आहेस, पूर्ण निराकार आहे. आकार कधी येतो? जेव्हा काही कणांचा पदार्थ बनलेला असतो, ज्याला अवयव असं शास्त्रात नाव आहे. त्यांचा जेव्हा पदार्थ बनतो तेव्हा त्याला आकार येतो. तू निराकार आहेस. आकार येणार कुठनं? तुला निरवयव आहेस. तू कसा काय आकार धारण करशील? अवेद्य, निराभास म्हणजे ज्याचं ज्ञान होऊ शकत नाही. भा म्हणजे ज्ञान, भास म्हणजे ज्ञान होणं. आपण भास हा भ्रम या अर्थी वापरतो, पण हा ज्ञान अशा अर्थी आहे. तर निराभासाते म्हणजे ज्याचं ज्ञान होऊ शकत नाही, वेगळेपणाने त्याचं ज्ञान होऊ शकत नाही, म्हणून त्याला स्वसंवेद्य असं नाव आहे. त्याला स्वयंप्रकाश असं नाव आहे दुसरं. तेच इथे निराभास किंवा अवेद्य अशा पद्धतीने मांडलेलं आहे. त्याला कितीही पद्धतीने जाणायला गेलं, वेगळेपणाने जाणायला गेलं, तर त्याचं ज्ञान होत नाही. ज्याचं वेगळेपणाने ज्ञान होतं ते मी नाही असं आपण आत्ताच इतका वेळ विचार करतोय. मग जर का त्याचं वेगळेपणाने, त्या ब्रह्माचं वेगळेपणाने ज्ञान झालं असतं तर ते मी कशी असते? त्याचं वेगळेपणाने ज्ञानच होऊ शकत नाही, कुठच्याही पद्धतीने होऊ शकत नाही. काहीही आणा सूक्ष्मदर्शक यंत्र, त्याचं वेगळेपणाने ज्ञान अशक्य आहे. ब्रह्म होऊन अनुभवावे, समर्थ सांगतात. निरालंब, आलंबन नाही, कसलाही आधार नाहीये. तूच सगळ्यांना आधार आहेस, असा तू आहेस. तुला कोणाचाही नाहीये, गरजच नाहीये, तू सगळीकडे व्यापून आहेस. आधाराला दोन वस्तू लागतात, कशाचा तरी कोणाला तरी आधार लागतो. इथे तू एकमेव अद्वितीय, सगळीकडे व्यापून असा आहेस. तुला कोणाचा आधार आणि तू कोणाला आधार? नाहीच आहे तसं काही. असा तू आहेस. त्याला आता तुझ्या हे लक्षात आलेलं आहे की विपरीत ज्ञान तुझं केलेलं आहे, तर त्यामुळे तू आता निर्मळ झालेला आहेस, शांत झाला आहेस, तृप्ती तुला जाणवायला लागलेली आहे. याच्यानंतर पुढले जे प्रकरण आहे तर ते मला वाटतं पुढल्या वेळेस घ्यावं. आता इथे श्रीमद विवेक सिंधू संहारक्रमे गुरुशिष्य संवादे कारणदेह निरसनम नाम तृतीय प्रकरणम समाप्तम. हे जरा प्रकरण काय म्हणूया, संकल्पना आहे तिथे, इथे दाखवण्यासारखं काही नाही आहे. तर त्यामुळे जर का शंका असल्या तर बघूया पुढला, नाहीतर सुरू करता येतोच. नंतर काही आठवल्या तर ग्रुपवरती
पाठवायलाही हरकत नाही याची शंका. प्रश्न होता की आपण 3 देहाचा निरास त्यांनी सांगितला, ते तू नाहीस वगैरे, हं. तर ह्याचा मग ध्यान करताना वापर करायचा का का तसं नाही? ते जरा सांगाल का? थोडं गोंधळ होतो, म्हणजे हे कळलं अवश्य. आता. ध्यानाच्या वेळेस पण करायचा, आणखीन एरवी वावरताना पण करायचा. ध्यानाच्या वेळेस आपण व्यतिरेकाची साधना करतो ना, तर त्यावेळी निराश जेव्हा आपण करत जातो, मागे मागे टाकत जातो, मी स्थूल देह नाही, हे आपण आधी ठरवतो. सूक्ष्म देह मी नाही, या स्टेजला जाईपर्यंत स्थूल देहाचा निराश होत नसतो. स्थूल देह मी नाही हे आपण ठरवतो. ज्यावेळी त्या स्थूल देहाचा निराश होतो, त्यावेळी किती वाजलायत, मी कुठे आहे, हे आपलं भान जातं. मी हे ध्यानाच्या बद्दलचं सांगते, बैठकीच्या साधनाच्या बद्दलचं सांगते. तसं सूक्ष्म देहाचा जेव्हा निराश होतो, आपण मग 5 कोशांच्या पद्धतीने करू शकतो त्याचा निराश. की प्राण मी नाही, श्वासाची जाणीव आपली मग होईनाशी होते आपल्याला. म्हणजे हे एक एक त्याचा निराश झाल्याच्या खूण आहेत. मन मी नाही, म्हणजे मनोमय कोश, विज्ञानमय कोश, हे मी नाही. मग आपण जातो आनंदमय कोशापर्यंत, म्हणजे कारण देहापर्यंत. आनंद स्वरूप आहे ना त्याचं, त्याचा मी जाणता आहे, त्याला मी जाणतीये, म्हणजे मी त्याची साक्षी आहे. जी मी साक्षी आहे ते मी आहे, ते तत्व मी आहे, ते ब्रह्म मी आहे. अशा पद्धतीने आपण महाकारण देहात प्रवेश करतो. तिथे कारण देहाचा निराश होतो. आणि मग महाकारण देह म्हणजे सोहम, ह्या पद्धतीने त्याला जेव्हा पकडून ठेवतो, तेव्हा गुरुकृपेने कधीतरी आपण ज्ञानरूप होतो. पण जे अनेक वेळा सांगितलंय की एकदा तसं होऊन पुरत नाही, ते दृढ व्हायला लागतं, अपरिवर्तनीय व्हायला लागतं. आणि त्याच्यासाठी जागृतीत पण हा विचार ठेवायला लागतो. आणि जागृतीत हा विचार ठेवायचा म्हणजे आता जसं म्हटलं की स्थूल देहाला काही झालं, ते देहाला झालंय, मला नाही, मी त्याच्यापासून वेगळी आहे. स्थूल देह गाडीत बसून चालतो, मी आहे का? मी व्यापून आहे. सूक्ष्म देह स्वप्न पडलं, ते कोणाला पडलं? तिथे मनच सगळं आकार धारण करताय, मी थोडंच आहे, मी ती बघत होते, मी ते नाहीये, माझा त्याचा संबंधच नाहीये काही. ते देहाचे भोग देहाला होत आहेत, होऊन देत. या पद्धतीने आपण जागृतीत विचार करू शकतो. कधीही कुठच्याही याच्यात मग इंद्रिय गुणाधारे राहटती निज व्यापारे, ते परकर्म आहे, ते मी नाहीये. ह्या पद्धतीने आपण सगळा विचार, संतांनी हे सगळं सांगितलेलं आहे. देह तरी वरिचिलीकडे, आपुलिया परी हिंडे, परी बैसकान मोडे मानसींची. मानसीचं म्हणजे आपलं अनुसंधान जे असतं ते तुटून द्यायचं नाही. देह तरी वरिचिलीकडे, देह आपला हिंडतोय, आपल्या पद्धतीने काम करतोय, मन बुद्धी त्याच्या मागे आहे, पण तरी आतमध्ये आपली अभ्यास करणारी एक अंतःकरण वृत्ती असते. तिने त्या नामाला किंवा त्या ब्रह्माच्या विचाराला किंवा ह्या देहाच्या निरासाच्या विचाराला, कुठल्याही अशा पद्धतीने साधनेच्या विचाराला पकडून ठेवलेलं असतं. हे आपलं जागृतीतलं ह्या तिन्ही देहांचा निरासाचं साधन होतं. आणि ह्या साधनातनं आपण महाकारण देहात प्रवेश करतो. आलं का लक्षात? हो हो, आलं लक्षात. पण मग आता ह्या 3 ह्याच्या नंतर आपण ध्यानात असताना ती जी अवस्था येते ती शून्यावस्था का नाही? काहीच नाही आता निराश करायला, ही जी अवस्था आहे ही शून्यावस्था आहे. बर. म्हणजे मी बुद्धी नाही इथपर्यंत मला झालं, पण आता मी काय, आता काही नाही उरलं निराश करायला, असं एक वाटू शकतं. नेहमी वाटतं असं नाही, पण क्वचित
ही अवस्था जाणवू शकते की आता काही नाही. एक प्रकारची तिथे केवळ शांती अशा पद्धतीचं तिथे जाणवू शकतं क्वचित कधीतरी. पण त्याच्यातनं बाहेर पडायचा आत्ताच जो सांगितला उपाय की हे कोणाला जाणवत आहे, जिला जाणवत आहे ती त्याच्याहून वेगळी आहे, म्हणून मी ते नाहीये, मी ब्रह्म आहे. म्हणून महाकारण देहात जातो आपण त्या शून्याच्या पलीकडे. मग ती शून्यात शांत रमायचं नाहीये, शून्यात रमायचं नाहीये. तिथे शांती आहे, निगेटिव्ह आनंद आहे, म्हणजे दुःख निरासाचा आनंद आहे. तिथे दुःखच गेलेलं आहे, कारण देहाचं कुठल्याच भान राहिलेलं नाहीये. मन बुद्धी हे सगळेच जर का शांत झालेले आहेत तर त्यांना होणारं दुःख पण स्थूल सूक्ष्म दोन्ही शरीरांना दुःख होतात ना, ती सगळी दुःख शांत झालेली आहेत. त्यामुळे दुःखाचा अभाव हे असल्यामुळे तिथे एक प्रकारचा आनंद असतो, शांती असते, आणि म्हणून हे ब्रह्म असं वाटू शकतं. इकडे ब्रह्म, तिकडे जग, आणखीन मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी मंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे. हो बरोबर. पण त्याच्यातनं ह्या पद्धतीने आपण साक्षीत्व धरून ते जाणून आपण बाहेर पडू शकतो. त्याच्यातनं जागा आपण राहिलो तर ह्या शून्यात अडकलो तर आपण लय समाधीत जाऊ शकतो. लय समाधी म्हणजे जागेपणची झोप थोडक्यात. त्या सुषुप्तीत प्रवेश होऊ शकतो त्या ह्याच्यात. बर आलं लक्षात. आणि तुम्ही सांगितलं चालतं बोलतं आपण म्हणजे काम करतोय तर त्यावेळेला नामानुसंधान ठेवणं, आणि त्यावेळेला सूक्ष्म देह किंवा स्थूल देहाचा निराश करता येतो का? म्हणजे त्यावेळेला तो सांगितला ना मी की म्हणजे माझा देह काम करतोय, मी नाही. म्हणजे आपण स्थूल देहाचा विचार केला की नाही याच्यात. बरोबर. कुठल्या तरी कल्पना करायला लागलं. ते मनोराज्य हे सूक्ष्म देहाचं स्वरूप आहे, म्हणजे स्वप्नावस्थेचं स्वरूप आहे. ते पण मी नाहीये. बरोबर. म्हणजे कामना, कुठल्या इच्छा झाल्या तरी सांगायचं की ह्या देहाला झाल्यात, मला नाही. करेक्ट. या मनाला आहेत, याचा माझा संबंध नाहीये. त्या मी बघतीये, मी त्यांच्यापासून वेगळी आहे. असं सतत तो विचार करत राहायचं, अनुसंधान. त्याच्यापासून आपल्याला वेगळं करायचं. सगळ्या व्यवहारातनं आपण साक्षी भावाने पाहायचं. साक्षी भाव जर का आपल्याला जतन करता आला तर चांगलं होतं ते. आणि सतत मी ब्रह्म आहे किंवा मी आत्मस्वरूप, मी तो आहे, असं सतत मनामध्ये तो विचार ठेवायचा. बरोबर. आलं लक्षात. नाही, खूप छान मावशी, धन्यवाद. फारच छान सांगितलं. फक्त ह्याच्यात एक दोन शब्द मी विचारायचं म्हणते, असं की निराश करायचं म्हणजे आपण व्यतिरेक करत असतो, राईट? पण निराश करताना मी आत्मा आहे असं म्हटलं की तो अन्वय पण होतो ना. हे बघ, मी आत्मा आहे ह्यानी अन्वय नाही होत. सगळीकडे आत्मा व्यापून आहे हा अन्वय आहे. अच्छा. बरं. कारण मी असं म्हणजे सगळीकडे येणारा, अनुअयम म्हणजे पाठोपाठ येणारा तो अन्वय आहे. म्हणजे जिथे जाऊ तिथे तो आहे हा अन्वय आहे. कारण मला वाटलं जे देखी जे भूत ते मानी जे भगवंत, हा अन्वय आहे. म्हणजे व्यतिरेक करताना मला असं वाटलं की आपण कुठेतरी अन्वय पण करत असतो, पण तसं नाहीये. ते अन्वय म्हणजे व्यापक आहे. व्यापक आहे. चांगदेव 65 अन्वय आहे. व्हेरी गुड. फार छान. मावशी नमस्कार. एक मला असं वाटतं की साक्षी म्हणजे कोण आहे? ब्रह्म तर नाहीच. मी ब्रह्म तो साक्षी नाहीच, कारण तिथे काहीच जाणीव नाहीये ना. मग हे साक्षी म्हणजे हे ईश्वर तत्व. अच्छा, जीवसापेक्ष कुटस्थ म्हणजे आत्मा. कारण तिथे साक्षीत्व आलंय ना. हो, म्हणजे जाणीव आली आहे ना. हो, जाणीव आहे तिथे. शुद्ध कुटस्थ जो आहे, शुद्ध आत्मतत्व जे आहे, तिथे अशी कोणाची जाणीव नाहीये.
हो, म्हणूनच प्रश्न पडला इथे मला की साक्षीत्व आलंय. कोण आहे? म्हणून समर्थाने 14 ब्रह्मांचा जो समास दिलेला आहे तर त्याच्यात साक्षी ब्रह्म म्हणून एक म्हटलंय. पण साक्षीत्व करायलाच काही नसलं तर साक्षीत्व कसं असेल? इथे आपण साक्षीत्व करतोय म्हणजे तो जीव सापेक्ष आला, मन बुद्धी सापेक्ष आला. अच्छा, ठीक, धन्यवाद. ज्योत्ना मावशी नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही सांगितलात की जागृती अवस्थेमध्ये शरीराला व्यथा होतात वगैरे त्याचं आपण हे केलं. मग रामकृष्ण परमहंसांना सुद्धा दुर्धर कॅन्सर होता. ते जेव्हा त्रास व्हायचा तेव्हा भावसमाधीत निघून जायचे, त्यामुळे त्यांना ते जाणवायचं नाही. किंवा काकांचं सुद्धा एक मला वाटतंय आपले गुरुवर्य काकांचं एक उदाहरण असं आहे की गुडघा दुखत असतो, मग मी तुला बरं केलं, तुला उपचार केले वगैरे असं त्यांनी सांगितलेलं आहे, वाचनात आलेलं आहे त्यांच्या पुस्तकात. तर मग तो इथं अन्वय व्यवस्थित आहे का? तुम्ही आता मगाशी त्या ताईंचं, अश्विनी ताईंचं जे तुम्ही सांगितलं त्याच्यात मला हा अन्वय योग्य असा वाटतो. हे बरोबर आहे का हे विचारायचं होतं. मला आत्ताचा संदर्भ कळला नाही, म्हणजे अन्वयाचा मला संबंध कळला नाही. हे ज्ञानी जो आहे तो इथे ब्रह्म नाही त्यांनी पाहिलं, त्यांनी मी ब्रह्म आहे म्हणजे देह मला माझ्यापासून. उषाताईंच्या प्रश्नाशी माझा प्रश्न संलग्न नाही आहे. अश्विनी ताई म्हणाल्या ना की त्यांनी हे सांगितले, तुम्ही काय म्हणाल, जागृती अवस्थेमध्ये आपल्याला सगळ्या शरीराला वेदना वगैरे जाणवतात, हो की नाही? मग तो जसं जसं आपण एक एक देहाचा निराश करत जातो तसं तसं ती जाणीव हळूहळू कमी होत जाते. मग मला हे म्हणायचं, थोडासा गोंधळ होतोय. काय आहे, ज्ञानेंद्रिय काम करत असतात, तो झोपलेला नसतो. ज्ञानी जो आहे जागृती अवस्थेत त्याच्या संवेदना गेलेल्या नसतात, सगळ्या संवेदना असतात. हो हो हो. आणि त्याच्यामुळे त्याला दुखणं असलं तर त्याची जाणीव होते, तो कळतो सुद्धा. रामकृष्ण परमहंस सुद्धा दुःखाने विव्हळायचे. हो हो हो. पण त्यांना, ह्या लोकांना आपलं मन पूर्णपणे शरीरापासून वेगळं करून काय म्हणूया, त्या शरीराचं दुःख बाजूला टाकता येतं. परमहंसांची देखील कथा आहे की कोणी जर का काही विचारायला आलं तर तात्पुरतं त्यांचं विव्हळणं पूर्ण बंद होऊन जायचं आणि ते नॉर्मली बोलत असत. त्यावेळी ते देहाला बाजूला टाकत असत. पण अदरवाईज देहाची जाणीव होतच असते. ते काही संवेदना गेलेल्या नसतात, पण त्यांना दुःख होत नाही. हे मी सांगितलं परत परत की दुःख म्हणजे मला त्रास होतोय, माझ्याच वाटणीला का, हे दुःखाचं स्वरूप आहे. हे असलं होत नाही त्यांना. त्यांना वेदना होतात पण दुःख नाही वेदनेचं. करेक्ट हा शब्द तुम्ही सांगितला होता, तेच मला म्हणायचं होतं. आणि काकांनी सुद्धा सांगितलं ना की गुडघा दुखत होता, बाबा मी तुला आजपर्यंत औषध पाणी केलेलं आहे, आता मी त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतो आहे, आता मला तू त्रास देऊ नकोस, तू मला धन्यवाद वगैरे असं हे जे त्याने बोलले होते ना, ते सुद्धा मला थोडस याच्याशी हे वाटतं, मिळतं जुळतं असं वाटतं. म्हणजे बरोबर आहे, त्याचा निराश करण्याची ही एक पद्धत आहे. त्याचं साक्षीत्व केलं की नाही इथे गुडघ्याचं, त्याच्याकडे त्याच्याशी आपण बोललं म्हणजे तो माझ्याहून वेगळा आहे. करेक्ट अगदी करेक्ट. हे वेगळेपणा केला त्याचा. अच्छा, बरोबर, खूप छान, सुंदर वेळेचा. धन्यवाद. झालं, थांबायचं. घेऊ श्लोक. घे. वावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम, जय जय